वेलकम बॅक टू अमृता मराठी ब्लॉग्स. कसे आहात सगळे? तर आज आहे महाबळेश्वरचा डे 3 आणि आत्ताच बॅग्स वगैरे पॅक झालेत. सकाळचं सगळं आवरून झाले. तर आता थोड्या वेळाने आम्ही ब्रेकफास्ट करायला निघणार. महाबळेश्वरचा डे 1 आणि डे 2 हे ब्लॉग्स तुम्ही पाहिले नसतील तर जाऊन नक्की बघा. खूप छान पॉईंट्स आम्ही तिथे पाहिलेत आणि खूप मजा मस्ती पण केले. तर ते पण जाऊन नक्की बघा. तर चला भेटू थोड्या वेळाने. बाय. इथे आलो होतो आम्ही वेण्णा लेक बघण्यासाठी, पण सकाळी लवकर आल्यामुळे वेण्णा लेक तर काय बंद होतं. त्यामुळे आम्ही गेलो एलिफंट पॉइंट पाहण्यासाठी. आणि तुम्हाला इथं डोंगरामध्ये दिसतंय का बघा, एलिफंटची जी सोंड असते ना त्याच्यासारखं इथे या डोंगराचा आकार आहे. त्याच्यामुळे त्याला एलिफंट पॉइंट असं नाव दिलंय. एलिफंट पॉइंट अजून 1-2 पॉइंट्स पाहून आल्यानंतर आम्ही गेलो वॅक्स म्युझियम आणि ॲक्वेरियम मध्ये. आणि तिथंच 9D शो पण होता. मी तर पहिल्यांदाच वॅक्स म्युझियम पाहिलं होतं. इथे क्रिकेटर, हॉलिवूड, बॉलिवूड जवळपास सगळ्या लोकांचे, नेत्यांचे म्हणा, सगळ्यांचे इथे स्टॅच्यू त्यांनी उभा केलेले होते. राष्ट्रपिता, मदर तेरेसा आणि अजून बरेच बॉलिवूड कलाकार सुद्धा तिथे होते. त्यानंतर आम्ही गेलो ॲक्वेरियम मध्ये आणि इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला भेटले. याच्या अगोदर मी ॲक्वेरियम पाहिलं होतं. आम्ही गोव्याला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा तिथं पण एक ॲक्वेरियम होतं, तर ते पाहिलं होतं. पण ह्यातले बरेचसे मासे तिथं नव्हते. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आम्ही पाहिले. आणि हा मासा बघा, याला म्हणतात ब्लॅक गोस्ट फिश. पूर्ण ब्लॅक कलरचा हा मासा आहे. आणि हे सुंदर कलरफुल मासे तर मी पहिल्यांदाच पाहिले होते. खूप सुंदर होते, रेड, ग्रीन, येलो. त्यानंतर आम्ही गेलो स्ट्रॉबेरीची शेती पाहण्यासाठी. स्ट्रॉबेरीचा तर काही सीझन नव्हता, तरी पण आम्ही एक असंच बघायचं म्हणून गेलो होतो. खूप साऱ्या स्ट्रॉबेरी तिथे खराब होऊन गेलेल्या होत्या. तर आणि मी तर स्ट्रॉबेरीची शेती पहिल्यांदाच पाहिली होती. स्ट्रॉबेरीची शेती पाहून आल्यानंतर आम्ही मस्त असं फ्रेश स्ट्रॉबेरी ज्यूस पिलो. जाताना मी गेलो होतो चॉकलेट चीज फॅक्टरीमध्ये, पण तिथं गेल्यानंतर चीजचा केक वगैरे तर काय आम्हाला भेटलं नाही. फक्त आम्ही ब्राउनी वगैरे तिथं खाऊन आलो. जास्त काय अशी छान अशी टेस्ट नाही वाटली त्याची, पण ठीक होतं. ओके ओके असं त्याची टेस्ट होती. आणि दुपारी 2 ते 3च्या दरम्यान तिथं असं काही धुकं पडलं होतं. समोरची गाडी आलेली पण दिसत नव्हती. त्यानंतर आम्ही एके ठिकाणी थांबलो, ते म्हणजे मालास. तिथं पण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस वगैरे आम्ही तिथं पाहिले आणि ट्राय सुद्धा केले. तर अशी होती आमची महाबळेश्वरची अचानक ठरलेली ट्रिप. अजूनही व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.